धाराशिव शहरावर आणखी किती अन्याय करणार? महाविकास आघाडीकडून बॅनरबाजी करत सत्ताधाऱ्यांना सवाल. नाशिकमध्ये काँग्रेसच्या संविधान सद्भावना मार्चचे आयोजन. उद्या दुपारी 4 वाजता हुतात्मा स्मारकापासून निघणारा मार्च काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांच्या उपस्थितीत होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांच्यामध्ये आज हाय प्रोफाईल बैठक. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार. राजनाथ सिंह आणि मोदींच्या बैठकीकडे देशाचं लक्ष. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वारकऱ्यांना मोठा दिलासा. 2023-24 मध्ये वारी दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत होणार. सर्व पालखी संस्थांना मृत्यू झालेल्या वारकऱ्यांची माहिती देण्याचं आवाहन. एल्फिस्टन पुलाच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे स्थानिकांसोबत. गणपतराव कदम मार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत आणि सायन पूल वाहतुकीसाठी खुला होईपर्यंत आम्ही सरकारला हे कनेक्टर बंद करू देणार नसल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. वक्फचा काळा कायदा तात्काळ रद्द करण्याची असदुद्दीन ओवेसी यांची मागणी. वक्फ कायद्यानुसार वक्फची सर्व संपत्ती ईश्वराच्या मालकीची. सुधारणेमुळे सर्व जमीन कब्जेधारकांच्या हाती जाणार. परभणीत आयोजित एका कार्यक्रमात ओवेसी यांचं वक्तव्य. सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर टीकास्त्र. देशभरात हजारो पाकिस्तानी आले कुठून? हल्ल्यानंतर सरकारला पाकिस्तानी नागरिक आठवले का? देशाच्या सुरक्षेशी मोठा खेळ सुरू. सामनाच्या अग्रलेखात उल्लेख. शहर विकास आराखडा रद्द होणार नाही. शहराच्या विकासासाठी आराखडा फायदेशीर. रत्नागिरीचे आमदार किरण सामंत यांचा ठाम मत. वर्ध्याच्या हिंगणघाटात ठाकरेच्या शिवसेनेला खिंडार. माजी नगरसेवक बंटी वाघमारेंचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश. भाजप आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश. पुण्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेस सशक्त संघटन पश्चिम महाराष्ट्र विभागीय पदाधिकारी कार्यशाळेचं आयोजन. कार्यशाळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित. एनसीईआरटी 7वीच्या अभ्यासक्रमामध्ये बदल. एनसीईआरटीने मुघल, दिल्ली सल्तनत हे विषय काढले. महाकुंभ आणि चारधामचा अभ्यासक्रमात समावेश. सीईटीच्या गणिताच्या पेपरमध्ये घोळ. गणिताच्या पेपरमधील निम्मे पर्याय चुकीचे. 20 ते 25 प्रश्नांचे पर्याय चुकीचे असल्याने गोंधळ. काही प्रश्नांचे 4ही पर्याय चुकीचे असल्याचं विद्यार्थ्यांना आढळलं. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची आज मतमोजणी. भाजपाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि भाजपाचे आमदार सुभाष देशमुख यांची प्रतिष्ठापनाला. दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता. सोलापूर बाजार समितीची निवडणूक. बाजार समिती निवडणुकीची आज मतमोजणी. कल्याण शेट्टी आणि देशमुखांची प्रतिष्ठापनाला. तहबुराणाची एनआयए कोठडी आज संपणार. तहबुराणा हा 26/11 हल्ल्यातील मास्टरमाइंड. तहबुराणाच्या एनआयए कोठडीचा शेवटचा दिवस. एल्फिस्टन पुलाचा तिढा सुटणार का याकडे लक्ष. पुलाच्या पाडकामाला स्थानिकांचा विरोध. आज एमएमआरडीए प्रशासनासोबत स्थानिकांची महत्त्वाची बैठक. पाकिस्तानी नागरिकांना निर्धारित कालावधीत भारत सोडण्याचे आदेश. आदेशाचे पालन न केल्यास 3 वर्षांचा तुरुंगवास किंवा 3 लाख रुपये दंडाची शिक्षा होणार. सीमा ओलांडलेला बीएसएफ जवान अद्यापही पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात. 4 दिवसानंतरही सुटका नाहीच. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जगदाळे आणि गणपोटे कुटुंबियांची भेट घेणार. पहलगाम हल्ल्यामध्ये संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणपोटेंचा मृत्यू. भारत पाक सीमेवरील पीक काढणी 2 दिवसात पूर्ण करा. सीमा सुरक्षा दलाचे सीमा भागातील शेतकऱ्यांना निर्देश. सीमा भागात सुरक्षा वाढवली. पंजाबातला सर्वात जास्त फटका. सीमा सुरक्षा दलाचे सीमा भागातील शेतकऱ्यांना निर्देश. पुण्यातील काश्मीरी विद्यार्थी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार. विद्यार्थ्यांवर होत असलेले हल्ले आणि भीतीच्या वातावरणामुळे संरक्षण देण्याची मागणी. पहलगाममध्ये 22 एप्रिलला दहशतवाद्यांचा पर्यटकांवर हल्ला. हल्ल्यानंतरही पहलगाममध्ये परदेशी पर्यटकांचा ओघ. परदेशी पर्यटकांचा पहलगामला भेट देण्याचा निर्णय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान घाबरले. मोठ्या नेत्यांचे कुटुंब देश सोडून पळून जाऊ लागले. बिलावल भुट्टो कुटुंबासह पाकिस्तान सोडून कॅनडाला. भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण.
सलग चौथ्या दिवशी कुपवाडा पूंछ जवळील नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू. पाकिस्तानी लष्कराकडून सीमेवर गोळीबार सुरूच. भारतीय सैन्याकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर. भारताकडून अटारी सीमा बंद, पाकिस्तानला मोठा फटका. पाकिस्तानमध्ये आपत्कालीन उपाययोजना सुरू. औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी सरकारचा प्रयत्न. पाकिस्तानची पुन्हा कर्जासाठी याचना. चीनकडून मागितली 10 अब्ज युआनचं कर्ज. आर्थिक गरजांसाठी पाकिस्तान अन्य देशांवर अवलंबून. भारत फ्रान्समध्ये राफेल एम लढाऊ विमानांसाठीचा आज कराराअंतर्गत भारत 26 राफेल मरीन लढाऊ विमान खरेदी करणार. 22 सिंगल सीटर आणि 4 ट्विन सीटर ट्रेनिंग विमानांचा समावेश. उल्हासनगरमध्ये अजूनही 17 सिंधी पाकिस्तानी नागरिक. हे नागरिक आज देश सोडून जाणार. शॉर्ट टर्म व्हिसावर हे नागरिक भारतात वास्तव्यास. पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांची माहिती. काश्मीरमधील मुस्लिम परिवारांची पर्यटकांना मदत. यवतमाळमधील पर्यटकांना आपल्या घरात दिला आश्रय. काश्मीरी नागरिकांकडून पर्यटकांना धीर देण्याचा प्रयत्न. पहलगाम हल्ल्याचा पर्यटन व्यवसायावर परिणाम. काश्मीरमधील पर्यटनासंदर्भात आता बुकिंग रद्द. हल्ल्यामुळे पर्यटन नगरीला सुमारे 2.50 कोटींचा फटका. पहलगाम हल्ल्याचा मुस्लिम धर्मियांकडून निषेध. अलिबागमध्ये रॅलीकडून नोंदवला निषेध. कराडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं संयुक्त महाराष्ट्र गौरव रथ सोहळ्याचं आयोजन. गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025च्या अनुषंगाने गौरव रथाचं आयोजन. ज्योतिबा मंदिर आज दुपारी 4 पर्यंत दर्शनासाठी बंद. चैत्र यात्रेनिमित्त ज्योतिबा मंदिरात पाकाळीची धांदल. दुपारपर्यंत ज्योतिबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद. सातारा जिल्ह्यात हिंगणगावची भैरवनाथ यात्रा मोठ्या उत्साहात पार. बिल्लाचे सोंग ही अनोखी परंपरा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. एप्रिल अखेर राज्यातील हवामानात मोठे बदल. विदर्भात पुढील 4 ते 5 दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. मराठवाड्यातही पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज. एप्रिल अखेर राज्यातील हवामानात मोठे बदल. विदर्भात पुढील 5 दिवस पावसाची शक्यता. विदर्भातील 7 जिल्ह्यांना अलर्ट. उर्वरित भागात प्रचंड तापमान वाढीची शक्यता. सांगलीच्या मिरज शहरासह परिसरात अवकाळी पावसाची हजेरी. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. चंद्रपूरमध्ये बंदिस्त वाघ बिबटे यांना उष्माघातापासून बचावासाठी वन विभाग सतर्क. ग्रीन नेट आणि कूलर लावून तापमानापासून दिलासा. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची वन्य जीवांवर नियमित नजर. बेस्टचा प्रवास दुपटीने महागला. किमान तिकीट भाडे 10 रुपये होणार. पासही महागणार. पुणे विमानतळ उडान कॅफे उपहारगृह सुरू. विमानतळावर 10 रुपयात चहा तर 20 रुपयात कॉफी. वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार उद्घाटन. गर्दी नियंत्रणासाठी पुणे रेल्वे स्थानकावर तयार करण्यात येणार होल्डिंग झोन. प्रवाशांची संख्या वाढल्याने प्रशासनाचा निर्णय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.